संभाजीनगरचा हा व्हिडिओ आहे। इथे जर बघितलं तर ही आपल्याला आरटीओ साहेबाची गाडी दिसते आणि या व्हिडिओमध्ये जे अफसर म्हणून चालक आहेत यांचं असं म्हणणं आहे की यांना जवळजवळ 44,000 रुपयाचा आरटीओ सरांकडनं फाईन मारण्यात आलाय। आता फाईन का मारण्यात आलाय हे आपल्यालाही माहित नाहीये, पण जर सांगायचं झालं तर ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये आहे ना, जर मोठे मोठे फाईन जर मारले म्हणजे साधारणतः 44,000 रुपये फाईन हा कमी नसतो। तो जो ट्रक चालक आहे, ड्रायव्हर आहे, त्याला 44,000 रुपये फाईन भरण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष लागतील, म्हणजे 1 वर्ष। कारण तेवढा धंदा देखील नाहीये मार्केटमध्ये। डिझेलचा खर्च आहे, टायराचा खर्च आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्स आहे, टोल आहे, या सगळ्या जे काही खर्च आहेत हे खर्च जाऊन त्या चालकाला शिल्लक काहीच राहत नाही आणि त्यामध्ये असे आपण मोठे मोठे चलन मारत आहात। आता तुम्ही तर चलन मारून मोकळे होता, पण जर बघायचं झालं तर ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये जर आता त्रास झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चालक मिळणं मुश्किल होणार आहे। कारण आता आपण जर बघितलं तर आपल्याला को ड्रायव्हर मिळत नाही, म्हणजे एका गाडीवरती एक ड्रायव्हर मिळतो, दुसरा ड्रायव्हर मिळत नाही। याचं कारण म्हणजे हे जे काही मोठे मोठे चलन येतात, तुम्ही नियम लावा पण एवढेही मोठे चलन देऊ नका की त्या ट्रक चालकाची किंवा ट्रक ड्रायव्हरची लाईफ बर्बाद होईल। त्यामुळे मी माननीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करेन, हे जे आपण काही चलन मारताय ना ते खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे थोडंसं आपण लक्ष द्या। कारण गैरवापर जास्त होतोय, म्हणजे काही ठिकाणी तर जर पैसे नाही दिले तर जाणून बुजून मोठे चलन केले जातात। त्यामुळे ट्रान्सपोर्टचा जो व्यवसाय आहे, ट्रान्सपोर्ट सेक्टर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या धोक्यामध्ये असेल, कारण आता ड्रायव्हर व्हायला कोणीही तयार नाहीये। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी अशी ट्रान्सपोर्ट सेक्टरची हानी होणार आहे। कारण भारत देश असा आहे की इथे सगळ्यात जास्त आरटीओ, टोल, त्याचबरोबर पोलीस यांचा प्रचंड मोठा त्रास आहे ट्रान्सपोर्ट सेक्टरला। तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या। चॅनलला तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा। आणि हे जे आरटीओ साहेब आहेत ना, यांनी त्या चालकाचं लायसन्स वगैरे घेतलं होतं, पण त्यांनी व्हिडिओ बनवल्यामुळे लायसन्स आणि ते पेपर जे आहेत ते परत दिलेत, म्हणजे चलान त्यांना देऊन देखील लायसन वगैरे घेतलं होतं। म्हणजे आपला देश चाललाय कुठे? ट्रान्सपोर्ट सेक्टर जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये 100% धोक्यात येणार आहे। कारण रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रक चालक म्हणा, ट्रक मालक म्हणा, यांची लूट होतीये। ती देखील गाडी भरणारापासून ते गाडी खाली करेपर्यंत फक्त लूटच होतीये। तो जो काही काम करतोय त्याला त्याच्यामध्ये काहीच राहत नाही आणि तो एकदा अडकला की त्याला शेवटपर्यंत काम करणं गरजेचं असतं। या मोठ्या त्रासातून ही मंडळी जातीये, यावर कृपया करून लक्ष द्या।